आज जिल्ह्यातल्या टंचाई परिस्थितीच्या आढावा संदर्भातली बैठक या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होती। यापूर्वी सर्व माननीय आमदार महोदयांनी जरा बाहेरचा आवाज कमी करा मला। आपापल्या विधानसभा मतदारसंघाच्या टंचाईच्या बैठका घेतलेल्या आहेत। टंचाईच्या आराखडे त्या तालुक्यातली मतदारसंघातली मान्य आमदार महोदयांचा दाखवून आमदार महोदयांशी चर्चा करून त्या संदर्भातली जी जिल्हा स्तरावर यायची होती ती जिल्हा स्तरावर प्रस्ताव येऊन त्याला मान्यता दिलेली आहे। टँकरला मान्यता देण्याची तर अधिकार राज्य सरकारनं उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांतांना दिलेले आहे। त्याप्रमाणे त्या तालुक्यातले आराखडे या ठिकाणी मंजूर केले। गेल्या वर्षी जर पाहिलं आपण तर आज तारखेला जिल्ह्यामध्ये 80 टँकर न पिण्याचं पाणी जून अखेर 80 टँकर या ठिकाणी आपण चालू केले। आज तारखेला त्याची संख्या 17 पर्यंत खाली आलेली आहे, त्यामुळे संख्या कमी आहे। पण एप्रिल 15 नंतर साधारणतः जून पहिल्या आठवड्यापर्यंत नेहमी संख्या वाढत असते। पण अपेक्षित जी आज मी माहिती घेतली 80 पेक्षा कमी टँकर लागतील असा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे। तरी सुद्धा उष्णतेचं प्रमाण, जलसाठ्याचं प्रमाण हे सगळं बघून पण त्या बाबतीत आम्ही तयार आहोत। मी आजही सगळ्या प्रांत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, आज जर प्रस्ताव टँकरचा आला तर उद्या व्हिजिट करून साईट व्हिजिट करून प्रांत बीडीओ आणि पाणी पुरवठा अधिकारी लगेच दुसऱ्या दिवशी त्याला मान्यता द्यायची। कुठलाही टँकरचा प्रस्ताव प्रांत अधिकारी कार्यालयामध्ये 1 दिवसापेक्षा जास्त कालावधी प्रलंबित ठेवायचा नाही। नंबर 2, जिथं जिथं विंगर विहिरी ताबडतोब मारून हव्यात ते अधिकार सरकारनं आता त्या ग्रामपंचायतीला दिले, त्याचा निधी सरकार ग्रामपंचायतीला देते। त्याच्या बाबतीत सुद्धा जिल्हा परिषदच्या पाणी पुरवठा विभागाला सक्त सूचना दिलेल्या आहेत की जिथं जिथं विंगर विहीर मारून हवी आहे ते विंधन विहिरी तात्काळ त्या ठिकाणी मंजूर करून द्याव्यात। विंधन विहिरींची दुरुस्ती म्हणजे जिथं पूर्वी आपण बोर मारलेले आहेत पण त्या खराब आहेत, चालत नाहीत, आपल्याकडे यांत्रिकी विभाग आपला स्वतंत्र जिल्हा परिषदेचा आहे, यांत्रिकी विभागाला त्यांची यंत्रणा आहे। अधिक जर जास्त मागणी आली तर आउटसोर्सिंग करून दुसऱ्या बाहेरच्या एजन्सीकडून सुद्धा आपण त्या विंधन विहिरी या ठिकाणी दुरुस्त करून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीनं पिण्याचं पाणी या बाबतीतलं नियोजन आजच्या बैठकीमध्ये आपण पूर्ण केलेलं आहे। धरणातला पाण्याचा साठा हा जवळजवळ गेल्या वर्षी इतकाच या ठिकाणी आहे, काही ठिकाणी तो कमी आहे। पण धरणातल्या पाण्याचं नियोजन हे फर्स्ट प्रायोरिटी पिण्याचं पाणी, त्याच्यानंतर शेतीचं पाणी अशासारखा जो प्राधान्यक्रम ठरवलेला आहे तशा पद्धतीने तो प्राधान्यक्रम सक्त पाळायच्या सूचना सर्व अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता ज्यांच्याकडे मेजर प्रोजेक्ट आहेत, ज्यांच्याकडे मायनर प्रोजेक्ट आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहेत। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये धरणातलं पाणी प्राधान्यानं अगदीच ज्यादा आवश्यकता वाटली तर प्यायसाठी वापरता आलं पाहिजे, म्हणून प्राधान्यानं त्यासाठी जो काही कोटा राखीव ठेवलेला आहे तो राखीव ठेवण्याच्या सुद्धा सूचना आजच्या बैठकीमध्ये आपण जलसंपदा विभागाला या ठिकाणी दिलेला आहे। टंचाईच्या कामासाठी लागणारा निधी हा याची पुरेशी व्यवस्था किंवा पुरेशी तरतूद जिल्हा प्रशासनाकडे आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्यानुसार टंचाई कामासाठी जर अधिकचा निधी जिल्ह्याला लागला तर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत तसे प्रस्ताव शासनाकडे आले, शासन त्याला निधी उपलब्ध करून देणार आहे। हे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील निश्चित झालेलं आहे। त्यामुळं टंचाई परिस्थिती हाताळायला आम्ही सगळी यंत्रणा सतर्क आहोत। कुठेही जिल्ह्यात टंचाई परिस्थिती भासू नये आणि अगदीच भासली तर त्याच्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं प्रशासन सज्ज आहे। धन्यवाद साहेब। आता टँकर्स कोणत्या गावांमध्ये जास्त चालू आहेत म्हणजे तालुक्यांमध्ये, आणि कुठल्या गावांमध्ये जास्त गरज भविष्यात भासू शकते? भविष्यातलं जसे जसे प्रस्ताव येतील तसे तसे आपण त्यांना मंजूर करायच्या सूचना दिलेल्या आहेत। आता टँकरची तुम्हाला मान म्हणजे कलेक्टर साहेब सांगता का वापरण्यामध्ये? आता सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 17
गावामध्ये टँकर चालू आहे, त्याच्यावरच्या वाड्या आहेत, 17 टँकर आहेत. गावांची नावं सांगतो मी. माण तालुक्यामध्ये बिजवडी, पाचवड, पांगरी, अनबुलेवाडी, थदाळे, मोही हे शिंगणापूरमधले आहेत. मसवडमध्ये संभूखेड आहे, मारडी आहे, चिरवली आहे, उकिरडे, कोळेवाडी, महिमानगड, परकंदी ही मानमधली गाव आहेत. 13 गावं आणि 90 वाड्यांना आपण देतो. वाईमध्ये 4 गावं आणि 3 वाड्यांना आहेत. गुंडेवाडी, मांढरदेव, पालेघर, आनंदपूर. पाटणमध्ये 6 टँकर चालू आहेत, 6 वाड्या आहेत त्या. चापळमधल्या जाधववाडी, जंगलवाडी, कोळेकरवाडी, भोसगाव, आंबरुळकरवाडी, शिद्रुकवाडी 3 शिद्रुकवाड्या आहेत. आणि कराडमध्ये अधिग्रहण केलेलं आहे खाजगी विहिरीचं. आणि खंडाळामध्ये सुद्धा बावकलवाडीमध्ये विहीर अधिग्रहण केलं. असं एकूण 17 गावं आणि 99 वाड्यांना 17 टँकरच्या मार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. त्याच्या फेऱ्या निश्चित करून दिलेल्या आहेत आणि त्या फेऱ्या पूर्ण होतील याच्यासाठी आपल्याकडे मॉनिटरिंग केलं जातं.